नमस्कार, आपण पाहताय केपी न्यूज. सध्या पुरंदर तालुक्यातील नाझरे धरण परिसरातील शेतकरी तीव्र संताप व्यक्त करत आहेत. कारण उन्हाळी आवर्तनासाठी ऊस पिकांना पाणी मिळावे म्हणून शेतकऱ्यांनी एकरी तब्बल 3350 रुपये भरले. त्यामध्ये 2 पाण्याचे आवर्तन देण्याचे आश्वासन पाटबंधारे विभागाकडून देण्यात आले होते. पहिले आवर्तन मिळाले, मात्र दुसरे आवर्तन देताना मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. धरणात मुबलक पाणीसाठा असतानाही दुसरे आवर्तन सकाळी 10 वाजता सुरू करण्यात आले आणि त्याच दिवशी सायंकाळी 4 वाजता अचानक बंदही करण्यात आले. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली असता राहिलेले पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे शासनाचे आदेश आहेत असे सांगण्यात आले. तर दुसरे आवर्तन पुरंदर उपसा सिंचन योजनेतून दिले जाईल असेही अधिकाऱ्यांनी सांगितले होते. परंतु तब्बल 22 दिवस उलटूनही अद्याप पाणी सोडण्यात आलेले नाही. दुसरे आवर्तन मिळावे यासाठी जवळपास परिसरातील शेतकरी आता आक्रमक झाला असून भविष्यात आवर्तन न सोडल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. संघर्ष करावा लागत आहे. आमच्या पूर्वजांनी या ठिकाणी 600 रुपये एकराने जे धरणग्रस्त आहे ते धरणग्रस्तांना आमची जमीन दिलेली आहे. आज अशी परिस्थिती आहे, या धरणातील पाणी आम्हाला न मिळता लाभ क्षेत्रात आमचं गाव असताना आम्हाला न मिळता ते पाणी MIDCला शेमलेस कंपनीला इकडे 400-500 मोटर धरणातून उपसा होत आहे. आम्हाला न मिळता पाणी ते धरणाचं पाणी आम्हाला मिळत नाही. पुरंदर उपसाचं पाणी मागितलं तर ते म्हणतात की तुम्ही लाभ क्षेत्रात तुमचं गाव तिकडलं पाणी मिळत नाही. आमच्या पूर्वजांनी या ठिकाणी जमीन देऊन काय चूक केली? जर त्या टायमात पूर्वजांनी जर त्या ठिकाणी अडथळा आला नसता तर आज हे धरण झालं नसतं. आणि आज हे अधिकारी म्हणा, पदाधिकारी म्हणा, आज जे आम्हाला खोटे आश्वासन देतात ते थांबलं असतं. आज गेले अनेक वर्ष आम्ही जवळ अर्जुन असेल, मावडी असेल, नाझरे असेल, हे गावचे शेतकरी पाण्यासाठी लढा देत असतात. परंतु हे पाणी पूर्ण क्षमतेने पुरंदर उपसा असेल किंवा नाझरे धरण असेल हे बारामती तालुक्याला MIDCला किंवा इकडं उपसा जलसिंचन योजना दिलं जातं. आता गेले 20 तारखेला या ठिकाणी धरणाचा पाण्याचा उपसा चालू होता आणि 20 तारखेला अचानक पाणी बंद केलं. शेतकऱ्यांनी यांच्याकडे इरिगेशन खात्याकडे विचारणा केली की पाणी बंद का केलं? तर पाणी पिण्यासाठी राखीव ठेवलं आहे. पिण्यासाठी राखीव पाणी ठेवलं, मग धरणातले मोटर तुम्ही बंद का केलं नाही? तर MIDCला जाणारं पाणी, शेमलेचं जाणारं पाणी हे का तुम्ही बंद करत नाही? आम्हालाच का बाबा तुम्ही आळवता या? म्हणजे तुम्हाला पुरंदर उपसाचं पाणी देऊ. पुरंदर उपसाचं पाणी करता आम्ही आंदोलनं केली, उपोषणं केली. परवा मी त्याला जलसमाधीचं पत्र दिलं. जलसमाधी पत्र दिल्यानंतर त्यांनी थोड्या प्रमाणात पाणी चालू केलं आमचं आंदोलन मोडीत काढण्याकरता आणि रात्री पुन्हा पाणी बंद केलं. म्हणून आज आम्ही या ठिकाणी सर्व शेतकरी म्हणून या ठिकाणी शासनाला किंवा अधिकाऱ्याला जाब विचारण्यासाठी आलो आहे. सकाळपासून आम्ही तर आलो, पण अधिकारी अजून आमच्या चर्चेसाठी कोणी आलेलं नाही. तर मी आज असा निर्णय घेतला आहे की जर आजच्या आज आम्हाला पाणी जर नाही मिळालं, आजच्या आज आम्हाला पाणी मिळालं नाही, एक तर पाणी द्या, नाहीतर मी या ठिकाणी अधिकाऱ्यांना पत्र देऊन या ठिकाणी पाण्यात जाऊन आधी जलसमाधी आता घेत आहे थोड्याच वेळात, याची शासनाने नोंद घ्यावी. जर आमची फसवणूक करायचं असं तडफडून आम्हाला मारण्यापेक्षा एकदा आम्ही मेलेलं चांगलं. म्हणून आहे ना, आजच्याच पाणी तर द्या, अन्यथा आम्हाला उग्र पवित्रा धारण करून जे खाली जाणारी पाईपलाईन आहे ते पारीने घराणी तोडून टाकून, जर त्यांना पाणी नाही आणि आम्हाला नको, काय जे आमच्यावर गुन्हे दाखल करायचे कुशाला आनंदाने करा. आम्ही पाणी मागितलं, आम्ही काय तर काय मागितलं नाही. पाणी आम्हाला द्यावं ही आमची विनंती आहे. तिचा मान ठेवा, आम्ही तुम्हाला विनंती करतो. एवढं बोलून थांबतो. आज या ठिकाणी नाझरे कॉलनी या ठिकाणी आम्ही जवळ अर्जुन, नाझरे कप्प, मावडी कप्प या गावांचे सर्व शेतकरी या ठिकाणी जमलो आहोत. आमची जी उन्हाळी आवर्तनाची मागणी आमच्या उभ्या पिकांसाठी, ऊस पीक आमचं, त्यासाठी जे पाणी मिळायला पाहिजे ती आमची मागणी होती. गेल्या वर्षी प्रचंड प्रमाणात पाऊस होऊन नाझरे धरण पूर्ण क्षमतेने 100% भरलं होतं आणि जवळजवळ डिसेंबर महिन्यापर्यंत धरणातून फ्लो खाली चालला होता. पाण्याचा वापर अत्यंत कमी झाला, शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होतं आणि 10 दिवसाच्या 2 पाळ्या, रब्बी हंगामातील 2च पाळ्या आम्हाला मिळाल्या. त्यानंतर उन्हाळी हंगामासाठी मार्च महिन्यामध्ये न भूतो न भविष्यती अशा प्रकारे 3350 रुपये प्रति एकरी आमच्याकडून उन्हाळी 2 आवर्तनांसाठी पाण्यासाठी पैसे या इरिगेशन खात्याने घेतले आणि 2 पाळ्या देतो म्हणून मार्च मध्ये 2026 एक पाण्याची 10 दिवसाची पाळी आम्हाला दिली. त्यावेळेस शेतकऱ्यांनी पहिल्यांदा त्यांचं शेतीतलं क्षेत्र भिजवून घेतलं आणि दुसरं आवर्तन हे 20 एप्रिलला सोडण्यात आलं आणि ते पण 10 दिवस चालून 30 एप्रिलला बंद होणार होतं.
पण 20 एप्रिलला अचानकपणे सकाळी सोडलेलं पाणी संध्याकाळी 4 वाजता बंद करण्यात आलं आणि असं सांगण्यात आलं की शासकीय आदेश आले आणि हे पाणी बंद झालं की पाणी धरणातील पाणी पुढं भविष्यात त्यांना एल निनोची भीती वाटते म्हणून पाणी थांबवून ते पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याचं ठरले, म्हणून आम्ही हे पाणी थांबवत आहोत असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं. त्यानंतर आम्ही अधिकाऱ्यांशी संपर्क साधला तर त्यांनी आम्हाला असं त्यावेळेस उत्तर दिलं की तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही जे तुमचे उन्हाळी आवर्तन आम्ही तुम्हाला देणार आहोत, फक्त जे पाणी आम्ही धरणातून तुम्हाला देणार होतो त्याऐवजी तुम्हाला आम्ही पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या पाण्यातून ते पाणी सोडून 21 तारखेला लगेच 20 तारखेला संध्याकाळी बंद झालं, 21 तारखेला लगेच संध्याकाळपासून आम्ही ते पाणी तुम्हाला सोडू आणि तुमची पिकं भिजवून देऊ अशी त्या ठिकाणी आम्हाला त्यांनी खात्री दिली. परंतु 21 तारखेलाही ते पाणी सुटलं नाही. आम्ही संयम ठेवून 26 तारखेला त्यांची प्रथम सगळ्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी भेट घेतली. त्यावेळेस त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की 29 तारखेला तुम्हाला 100% आम्ही तुम्हाला पाणी सोडणार आणि तुमची उन्हाळ्यात कुठलीही आबाळ तुमच्या पिकाची होऊन देणार नाही, तुम्हाला 100% पाणी देणार. 29 तारखेला पाणी सुटलं नाही. पुन्हा आम्ही त्यांची भेट घेतली. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की इकडं बारामती साईडला मावडी साईडला पाण्याची मागणी आहे आणि त्यांना पाणी पाहिजे, म्हणून तुम्ही 1 तारखेपर्यंत फक्त आमचं ऐका आणि आम्ही तुम्हाला 1 तारखेला पाणी सोडू. पुन्हा 1 तारखेला पाणी सुटलं नाही. म्हणले थांबा, 2-3 दिवस आणखीन पाणी सुटायला लागले. 3-4 तारखेपर्यंत तुम्हाला 100% आम्ही पाणी देऊ. पुन्हा 4 तारखेला आम्ही त्यांची भेट घेतली. ते म्हणाले की खूप त्यांची मागणी बारामतीला. असं करत करत 7 तारीख गेली. आम्ही आमचे सर्वांचे या पाणी संघर्ष समितीचे नेते सोमनाथ राणे यांनी सांगितलं की जर तुम्ही पाणी दिलं नाही 7 तारखेपर्यंत तर आम्ही जलसमाधी आंदोलन करू, तरी त्यांनी ऐकलं नाही. शेवटी कंटाळून आम्ही 7 तारखेला आम्ही त्यांना पत्र दिलं की तुम्ही पाणी सोडणार आहे का नाही. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की 9 तारखेला तुम्हाला कसल्याही परिस्थितीत आम्ही पाणी देणार म्हणजे देणार. त्यावेळेसच आम्ही त्यांना इशारा दिला होता की आम्ही जर तुम्ही 9 तारखेला आम्हाला पाणी दिलं नाही तर आम्ही 10 तारखेला या ठिकाणी ठिय्या आंदोलन करू. आणि सोमनाथ राणे यांनी तर त्यांना इशारा दिला की 10 तारखेला जर पाणी मिळालं नाही तर 10 तारखेला मी जलसमाधी आंदोलन करणार आहे. त्यावेळेस 10 तारखेला काल सकाळी 9 वाजता आम्ही या ठिकाणी आलो, पण पाणी सुटलं नाही. 10 वाजता मग त्यांनी ज्यावेळेस जलसमाधी आंदोलन करायची आबांनी तयारी केली त्यावेळेस पाणी सोडलं. ते इतक्या कमी प्रवाहाने सोडलं की 20-30 क्युसेक्सनी फक्त पाणी कॅनलमध्ये सोडलं. त्यामुळे ते पाणी पुढं सरकत नव्हतं. हळूहळू पाणी कुठं रात्री 9-10 वाजेपर्यंत पोचते शेतापर्यंत, गावापर्यंत. तोपर्यंत पाठीमागं पाणी बंद करण्यात आलं आणि पुन्हा सकाळी आज संघर्ष सुरू झाला. त्यावेळेस पुन्हा ते पाणी चालू करण्यात आलं आहे. आमचा त्या पाण्यावर पूर्ण अधिकार आहे. जवळा अर्जुन, मावडी आणि परिसरातील जमिनी या पुनर्वसनासाठी या नाझरे धरणातील गेलेल्या असताना आम्हाला प्राधान्याने पाणी मिळत नाही. पूर्वी सरकारचं प्राधान्य असं होतं, शेती पहिल्यांदा, नंतर पिण्याचं पाणी, त्यानंतर इंडस्ट्री. आता सरकारने गेल्या 20 वर्षापूर्वी कायदा बदलला. प्रथम पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यात आलं, त्यानंतर शेतीला प्राधान्य देण्यात आलं आणि त्यानंतर इंडस्ट्रीला देण्यात आलं. आज नाझरे धरणात पाणी शिल्लक आहे. प्राधान्य कसं चालले? शेतकऱ्यांचं पाणी बंद आहे. पिण्याच्या पाण्याबद्दल आमची कुणालाच हरकत नाही. लोकसंख्या वाढली, प्यायला पाणी द्या. पण आज जवळजवळ 500 मोटारींद्वारे विविध शेतकरी ज्यांचा त्या पाण्यावर अधिकार नाही ते पाणी उपसा त्या धरणातून करत आहे. 2 कॅनलचं पाणी जाईल इतकं पाणी आज केवळ उपसा सिंचन योजनेतून जाते आहे. आज MIDCला पाणी जाते, आज सिमलेसला पाणी जाते. मग तुम्ही पाणी प्यायला राखीव ठेवलं आहे तर मग या इंडस्ट्रीला पाणी का जाते? इंडस्ट्रीचं पाणी आधी थांबवायला पाहिजे होतं, मग शेतीचं पाणी थांबवायला होतं. कारण प्राधान्यक्रमात शेती 2 नंबरला आहे आणि इंडस्ट्री 3 नंबरला आहे. त्यांचं पाणी आजच्या आज बंद झालं पाहिजे. या उपसा सिंचन योजना आज बंद झाल्या पाहिजेत. तर आमचं जळून देत नाही. आणि प्राधान्याने 21 दिवस आम्ही बारामतीच्या तालुक्याच्या पाण्यात चालले पुरंदर उपसाचं म्हणून आम्ही थांबलो. परंतु 21 दिवस थांबूनही आम्हाला पाणी मिळत नाही सर. त्यांचीच पिकं फक्त ही आहेत का? आज 43-44 डिग्री. आमची काय प्लॅस्टिकची पिकं आहेत का? आमची पिकं जळत नाहीत का? आम्ही शेतीला खर्च केला नाही का? आज जवळ अर्जुनसारख्या गावात 700-800 एकर ऊस आहे. मावडीच्या वरच्या भागात 200-400 एकर ऊस आहे. नाझऱ्यात 500-700 एकर ऊस आहे. म्हणजे 2000 एकर ऊस जाळून गेला. या शेतकऱ्यांनी काय पाप केलं आहे का? आम्ही काय माणसं नाही का? जनावरांपेक्षा वाईट अवस्था करून ठेवली. तुम्हाला धरणाचं पाणी नाही, तुम्हाला पुरंदर उपसाचं पाणी नाही, तुम्हाला आम्ही पाणीच देणार नाही अशी जर भूमिका असेल तर आम्ही पण शेवटी आज आमच्या ह्याच्यावर आमच्या जीवन मारण्याचा प्रश्न या ठिकाणी तयार झाला आहे. म्हणजे तुम्ही आम्हाला माणसंच समजायला तयार नाही. हे आमची काय चूक आहे का ह्याच्यात की आम्ही ह्या भागात आमचं शेती म्हणून किंवा आमच्या गावातून 500 एकर पुनर्वसनासाठी जमीन गेली आणि त्याच्यावर हे नाझरे धरण झालं, की आमच्या लोकांची चूक झाली का? तुम्ही पुरंदर उपसाचं पाणी मागायला गेला ती पण पाणी देत नाही, नाझरे धरणाचं पाणी शिल्लक असताना देत नाही.
म्हणजे हीच माणसं आहेत, फक्त जेजुरीकर माणसं आहेत का किंवा आसपासच्या धरणाच्या भागातली लोक माणसं आहेत, बारामती तालुक्यातली लोक तेच शेतकरी आहेत. आम्ही कोण आहे? आमचा पाण्यावर हक्क आहे आणि पाणी घेतल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही. शेवटी आमच्यावर काय मग कायदेशीर कारवाई करा किंवा आम्हाला फाशी द्या. आज हजारो शेतकरी, रोज 11 शेतकरी आत्महत्या करायचे, त्याची संख्या वाढवायची का सरकारला? सरकारने ह्याची त्वरित दखल घ्यावी. आम्ही सगळ्या नेत्यांशी पण संपर्क साधला आहे, सगळ्या नेत्यांनी पण दखल घेतली पाहिजे. आज आम्हाला फुल फ्लोनी पाणी मिळाल्याशिवाय आज इथले कुठलाही एकही शेतकरी या ठिकाणी उठणार नाही. आम्हाला पूर्ण क्षमतेने आजची आज पाणी मिळून 7 दिवसाच्या आत आमचं उन्हाळ्याच्या या तीव्र हंगामामध्ये आमचं भिजवणं झालंच पाहिजे. हीच आमची प्रकर्षाने मागणी ती आम्ही मांडण्याकरता या ठिकाणी जमलो आहोत. तरी शेतकऱ्यांचा अंत पाहू नये एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. या आणि अशा अनेक व्हिडिओसाठी तसेच आपल्या भागातील नवनवीन अपडेटसाठी आपण केपी न्यूज या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.